सोलापुरातील चिंचोळी MIDC येथे बालाजी अमायन्स कंपनीतील देशातील पहिला डायमिथाइल इथर उत्पादन प्रकल्प सुरू केला असून 20 मे पासून व्यावसायिक उत्पादनाला सुरुवात झाली आहे। कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर डीराम रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। DMEचे व्यावसायिक उत्पादन करणारी बालाजी अमायन्स ही भारतातील पहिली कंपनी ठरली आहे। DME LPGमध्ये मिश्रण करून वापरता येणारे स्वच्छ आणि पर्यावरणपूरक इंधन मानले जाते। कंपनीने अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे वार्षिक 1 लाख मेट्रिक टन क्षमतेचा हा प्रकल्प उभारला। नमस्कार। आज बालाजी अमायन्स आमच्या प्लांटमध्ये डायमिथाइल इथर म्हणणारा एक नवीन प्रोडक्ट लॉन्च केलो आहे। हे प्रोडक्ट जो आहे LPG साठी पर्याय म्हणून वापरू शकतो आणि हे भारतातला पहिला प्रोजेक्ट आहे। आम्ही डेली 300 टन म्हणजे वर्षाला 1 लाख टनाचा कॅपॅसिटीचा हा प्लांट उभा केलेला आहे आणि येत्या काही दिवसाने याला मोठ्या सिलेंडर्समध्ये 500 किलो सिलेंडर्समध्ये कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट जसं हॉटेल्स वगैरे जे आहेत त्यांना आम्ही ट्रायल म्हणून प्रत्येकाला देणार आहेत। समजा ते सक्सेस झाला त्यांना बल्क स्टोरेज करण्यासाठी आम्ही त्यांना मदत करू। त्यांना काही टेक्निकल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर आमचा टीम जाऊन ते वापरण्यासाठी काय काय करता येईल हे करून आसपासच्या जिल्ह्यामध्ये सुरुवातीला आपण कमर्शियलसाठी देणार आहोत। हे तुमचा वेल्डिंगचा गॅस कटिंग गॅस वेल्डिंग आणि कुकिंगचा म्हणजे कमर्शियल एस्टॅब्लिशमेंटमध्ये डोमेस्टिक एवढ्यासाठी मरत नाही। हे डोमेस्टिकमध्ये त्याचा सबसिडी वगैरे जे आहे आणि त्याचं बर्नर वगैरे लहान असतो ते बदलण्याचं हे आहे। आणि हे बल्ब इंडस्ट्री, बेकरी इंडस्ट्री, बिस्किट इंडस्ट्री, सेरामिक इंडस्ट्री याच्यामध्ये वापरला जातो। हीटिंगसाठी सध्या LPG वापरतात त्याच्या ठिकाणी हे वापरतात। बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।